मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे दाल मखनी. त्यासाठी हे अख्खे उडीद घेतलेले आहेत आणि हा राजमा, हे दोन्ही एकत्र करून आपल्याला धुवून भिजत घालायचे आहेत रात्रभर. राजमा रात्रभर भिजवून आता आपण कुकरला लावला आहे. कुकरला 8 ते 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता इथं मी मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. 2 टमाटर हे मी कट करून घेणार आहे. लसण घेतला आहे 5 ते 6 पाकळ्या मोठ्या मोठ्या. आणि आपला राजमा पण दाल मखनीचं शिजलेला आहे. मला दाखवते. ह्याला 10 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. हे बघा. आता याला थोडंसं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला छान असा बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान आपण कापून घेतला आहे. लसण आता किसणीने खिसून घेणार आहे मी. तुम्ही हवा असेल तर कट करून पण घालू शकता. असा खूप छान टेस्ट येते लसणाची. असं किसून घ्यायचं आहे, बारीक होतं. आता 2 चमचे आपण बटर घालून घेऊया. कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये 2 चमचे बटर घालणार आहे मी. बटर गरम होते तोपर्यंत कांदा घालून घेऊया. लसण अगोदर नाही घालायचा, नाहीतर लसण आपला लवकर फ्राय होतो आणि कांदा कच्चा राहतो. म्हणून थोडा कांदा फ्राय झाला की मग लसण आपण घालणार आहोत. कांदा हलकासा आपला भाजला आहे. आता यामध्ये आपण किसून घेतलेला लसण घालणार आहोत. लसण पण छान फ्राय करून घेऊया. कांदा आपल्याला आता सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे. छान असा आपला बघा लसण आणि कांदा फ्राय होतंय तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊया. मसाल्यामध्ये मी घेणार आहे लाल मिरची पावडर. तुम्ही जसं तिखट खात असाल तसं काढून घ्या. हा आहे घरगुती मसाला, 1 चमचा. तुम्हाला तिखट जसं हवं असेल तसं तुम्ही घालू शकता. थोडीशी हळद. गरम मसाला हा आहे म्हणून दुसरा आपण गरम मसाला घालणार नाहीये. आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया टोमॅटो. टोमॅटो पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्येच मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो चांगला मॅश होईल आपला. टोमॅटो छान मॅश झाला आहे. आता आपण यामध्ये आपले मसाले घालून घेऊया. हे पण 2 मिनिट आपण छान फ्राय करून घेऊया. कापलेला टोमॅटो नको असेल तर तुम्ही मिक्सरला वाटूनही घालू शकता. मसालाही छान आपला तेल सुटेपर्यंत परतून झाला. आता दाल मखनी शिजवून घेतलेली आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान उकळ काढून घेऊया. हे उकळून घ्यायचं आहे आता आपल्याला छानपैकी. हे बघा, छान अशी आपली दाल मखनी बनवून तयार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान अशी झाली आहे. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवू शकता. आपण आता ताटामध्ये सर्व करूया. हे बघा, हे बघा, छान अशी आपली दाल मखनी बनवून तयार आहे. यामध्ये घालायचं आहे थोडंसं बटर. यामध्ये बघा घातला आहे बटर. आणि जेवायला बघा आहे चपाती. ही आहे काकडीची कोशिंबीर. हा आहे राईस. हे बघा, यामध्ये असं दाल मखनी टाकायची आणि खायचं. कोणाकोणाला दाल मखनी आवडते त्यांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. दाल मखनी मारा की रावताव मग.
खूप छान लागते. या आमच्या घरी डाळ मखनी खायला. राईस आणि दाल मखनी. वाहा.